हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, अगदी व्लॉग आता एक 4-5 दिवसानंतर येत आहे, कारण अशी धावपळ चालू आहे. जशी स्कूल डेट जवळ येत आहे चालू होण्याची, तशीच माझी पण धावपळ चालू आहे. दररोज इकडे तिकडे स्कूलची स्टेशनरी आणण्यासाठी, ड्रेस आणण्यासाठी. त्यानंतर आजूची तर स्कूल चालू झालेलीच आहे, पण आता स्वराची सोमवारपासून म्हणजे 15 तारखेपासून चालू होणार आहे. त्यासाठी आम्ही आता बाहेर पडलेलो आहे, थोडं साहित्य घ्यायचं आहे. आणि अधिक महिना आहे, 3 वर्षातून एकदा आता अधिक मास चालू आहे ह्या वर्षी. तर इकडे मम्मी अचानक आली होती, त्यामुळे तिला शॉपिंग करायची होती जोडवी. तर आम्ही गेलेलो आहेत आमचे नेहमीचे सोनार दत्ताजीराव परशुराम माने शराफ यांच्या इकडे. तर चला, त्यानंतर मम्मीला छान असं ती आली होती, तिचं दवाखान्यामध्ये पण काम होतं आणि तिला ही खरेदी पण करायची होती. अशी 2 काम करायसाठी आली होती. मुलींचं थोडं मी साहित्य घेतलं स्कूलला, जे जे काय लागणाऱ्या वस्तू, आणि इकडे मम्मीला घेऊन इकडे सोनारांच्या दुकानामध्ये गेलेलो आहोत. तर चला, मम्मी इकडे 3 वर्षातून एकदाच खरेदी करते, पण सगळे एकदमच करते. तर चला, इकडे एक एक गोष्टी ज्या चॉईस करायच्या चाललेल्या आहेत. आणखीन दुपारच्या वेळेला गेलो होतो, त्यामुळे शॉपमध्ये काही गर्दी नव्हती. तर चला, इकडे मम्मीसाठी जोडवी चॉईस केली होती. ते आमच्या पसंतीनं सगळं घेत होती, स्वराच्या आणि माझ्या. तर मम्मीची इकडे फायनली खरेदी झालेली आहे छान अशी. अधिक मास निमित्त चांदीच्या वस्तू, महत्त्वाचं म्हणजे जोडवी आणि बिछुआ घेतल्या होत्या तिनं, आणखीन पैंजण. तर चला, इकडे जोडवी तर तिची खूप अशी हेवी होती. तर पहिल्यापासून अगदी तिचा बोटाचा आकार पूर्ण बदललेला आहे. तर सुद्धा अशी जाडच जोडवी पहिल्या बायकांना घालायला आवडतात. किती जरी जाड असतील तर त्यांना काहीच त्रास होत नाही बोटांना. आणि आपल्याला थोडं जरी आता वजन झालं जोडव्यांचं, तर थोडाफार बोटांना लगेच त्रास व्हायला चालू होतो. पण हिची असं एकदम बोटाचा आकार पण चेंज झाला होता जोडवी वापरून. तर चला, मस्त अधिक मास निमित्त मम्मीची इकडे छान अशी खरेदी झालेली आहे. आता ही 3 वर्षानंतरच परत परत नवीन वस्तू घेते, त्यामध्ये भर टाकून. तर चला, हे शुभ आहे खूप आपल्यासाठी ह्या वस्तू घेतलेल्या. तर चला, ह्याचं महत्त्व सगळ्यांना माहीतच आहे. अधिक महिन्यात ह्या चांदीच्या वस्तू, जोडवी खरेदी केल्यानंतर काही काही लाभ होतात. तर अशा प्रकारे मम्मीची मस्त खरेदी झालेली आहे. आमच्या चॉईसने सगळं छान घेतलेलं आहे मम्मीनं, आणि खूपच छान. तर मला ह्यांना घेऊनच हे जोडवी वगैरे खरेदीला यायचं होतं, पण तसाही त्यांना थोडं काम लागलं होतं ऑफिसमध्ये. आणि मम्मी म्हटली, घे आता आलीस तशी तर चला. तर मम्मी घे म्हटल्यानंतर मी इकडं माझ्यासाठी जोडवी खरेदी केली आहेत. बघू शकता, अगदी फॅन्सी डिझाईन, खूपच फॅन्सी घेतलेली आहेत मी. छान अशी ती सगळ्यावरती मॅच होतील अशी. आणि हे गिफ्ट मला मम्मीकडून आहे, म्हणजे थोडं मिस्टरांच्याकडून आणि थोडं मम्मीकडून असं झालेलं आहे. त्यामुळे कारण माझी ह्या वेळेला अधिक मास निमित्त डब्बल धमाकाशी खरेदी झालेली आहे. तर मम्मीच्या निमित्तानं मी इकडे ही जोडवी खरेदी केलेली आहेत ह्या शॉपमध्ये. तर चला, त्यानंतर मस्त अशी जोडवी खरेदी झालेली आहे अधिक मास निमित्त. मी अधिक महिना आहे हे मला माहीत नव्हतं पुढे. मी जस्ट फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीच्या दिवशी नवीन जोडवी घेतली होती. तर चला म्हटलं, अधिक महिन्यामध्ये घेतलेली खूप आपल्या सौभाग्यासाठी किंवा सगळ्याच गोष्टीसाठी खूप शुभ असतं हा दागिना. म्हणून मी तिथे रिप्लेस केलीत लगेचच. अगदी 4 महिने पण झाले नव्हते. पण चला, मम्मी वगैरे घे म्हटली. तिनं पण थोडी त्याच्यात आईकडून पण द्यावं असं देतात हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिनं थोडे त्याच्यामध्ये पैसे दिले, आणि मी मिस्टरांच्या आणि मम्मीचे असे करून तिथे जोडवी खरेदी केली. तर चला, झाली अशी अधिक मास निमित्त मस्त अशी भरपूर खरेदी. आणखीन मग गरमागरम कॉफी आणि पावभाजी घेतली. तिथेच रोडवरती छान असं नाश्ता सेंटर होतं. आणखीन मग त्यानंतर मी रोडवरती म्हणजे वट सावित्री आता पुढे आहेच, त्याची पण खरेदी केली. छान छान अशा मस्त थोडीफार ज्वेलरी घेतली आणि बॅक टू होम मला तिकडे स्टॉपला गाडीला बसवली आणि मी इकडे घरी आले. तर चला, त्यानंतर हा शनिवारचा शूट आहे, अलीकडचाच आहे. तर मस्त इकडे शनिवारी चाललेलो आहोत परत खरेदीसाठी. तर काय खरेदी आहे, म्हणजे ही तर आपली खूप महत्त्वाची खरेदी आहे. अगदी मी लग्नाला माझे 10 वर्ष झालेले आहेत. 10 वर्षानंतर मी ही खरेदी करत आहे. ती म्हणजे हे शोरूम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल, पेस्ट्रीज या शोरूममध्ये गेलेली आहे मी. इकडे धमाका ऑफर चालू झालेली 1 महिन्यासाठी. तर जबरदस्त सगळे आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत, भांडी, कढई, तवा, पॅन वगैरे अशा काय ह्या सगळ्या गोष्टीवरती मस्तपैकी डिस्काउंट होता. मी तर हे बरीच दिवस भांडी ठेवलेली होती आणि मी ह्या ऑफरची वाट बघत होते. आणि ही वर्षातून एकदा ऑफर असतेच. मग आम्ही घरी पेपर घेतो, त्यामुळे हे मला पॅम्पलेट्समधून
समजत होतं की ऑफर चालू झालेले आहेत. त्यामुळे मस्त इकडे खरेदीला गेलेलो. भांड्यांची मनसोक्त अशी खरेदी करणार आहे. ते पण पेस्ट्रीज ब्रँड हा तुम्हाला माहीतच आहे. एकदा घेतले की त्या भांड्याकडे 10 वर्ष तरी काय 10-15 वर्षाची वॉरंटी आहेत यांच्या भांड्यांच्यावरती, सगळ्याच वस्तूवरती. वॉरंटीच्या बाबतीत पेस्ट्रीज कंपनी एक नंबर आहे. आणखी मी ॲल्युमिनियमची भांडी वापरायचं पूर्ण बंद केलेले आहे. त्यामुळे ती पण मी रिप्लेस करणार होते आणि पूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये क्वालिटीची भांडी घेणार होते. तर चला, इकडे आम्ही इलेक्ट्रिक वस्तू थोड्या बघत होतो. ओव्हनची आम्ही चौकशी करत होतो. वरती आहे ते ओटी जी आहे, इकडे शेगडी पण आहे, ती पण माझ्या भावाला घ्यायची होती, त्याची पण इकडे चौकशी केली. तर खूप छान शेगडी दिल्यानंतर डिस्काउंट तवा खूप असा मस्त डिस्काउंट मिळत होता. तर चला, इकडे मी आता ओव्हनच्या पुढचं व्हर्जन म्हणजेच काय आहे, एअर फ्रायर, आता सध्या ट्रेंडमध्ये असणारा ओव्हन आधी होते त्याच्या पुढचं व्हर्जन किंवा पुढचं मॉडेल म्हणता येईल, ते म्हणजे एअर फ्रायर. इकडे मी आता हा 4000चा एअर फ्रायर बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये ओव्हनमध्ये ज्या वस्तू बेक होतात, जे काही करता येतं ते सगळं करता येतं. जागा पण खूप कमी लागते आणि सगळं ऑइल फ्री, म्हणजे खूप कमी ऑइलमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. आता मी हे खरेदी करणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळ्या माझ्या रेसिपी बघायला मिळतीलच. पण मी एअर फ्रायर 4 लिटरमध्ये आहेत. तर मी त्याचं पुढचं परत बिलिंगच्या वेळेला थोडा आमचा डिसिजन चेंज झाला आणि त्याच्या पुढचं म्हणजे 5 लिटरचा एअर फ्रायर घेतलेला आहे. तो कितीला बसलेला आहे आणि हे 10,000च्या खरेदीवरती छत्री आपल्याला मिळते. पण मी यूट्यूबर असल्यामुळे मला 5,000च्याच खरेदीवरती ही छत्री मिळालेली आहे. पण टोटल मी किती काय त्या शोरूममध्ये वस्तू घेतल्या, हे तर घेतलेलेच आहे, हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवणार आहे. पण एअर फ्रायर कोणता घेतला, कितीला बसला, हा माझा संडे स्पेशल व्लॉगमध्ये असणार आहे. सो चला, आजच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.